कडून मुनीब करतोय, तशी अरफानने केले तशी मुनीब सुद्धा करतोय. आणि आता मात्र ब्लॉक होलचा चेंडू खणून काढायचा प्रयत्न, परंतु तो सुद्धा बॅटच्या रडारमध्ये आला नाही, शुभमच्या रडारमध्ये आला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धाव परत एकदा जखडून ठेवण्याचं काम कंटिन्यू करतोय मुनीब. परत एकदा शुभम टू मुनीब. स्लोअर वन चेंडू, परत एकदा चेंडू जातो निर्धाव. लगातार 3 चेंडू निर्धाव आले. शुभम आणि मुनीब काय गोलंदाजी करतोय मुनीब. चांगली गोलंदाजी, परंतु शुभमला काहीतरी करावं लागेल. प्रत्येक चेंडू हा सीमारेखा पार होत नाही. जो चेंडू येईल त्या दिशेने त्याला ड्राईव्ह केला पाहिजे, तसा डिफेन्स केला पाहिजे, तरच धावा बनतील. परत एकदा खणून काढायचा प्रयत्न, झेल होता परंतु झेल सुटला, परंतु धाव बाद होतोय सुशांत. पहिला धक्का बसलाय वारिकवाडी संघाला सुशांतच्या स्वरूपात. पाहूया सुशांतची जागा घेण्यासाठी कोण येतंय. महाराष्ट्र पोलीस प्रथमेश वारिक वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय तो अहमद नाकुआ. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे तो हा अहमद नाकुआ. पंचांच्या डाव्या राईट मोर मारा शुभम साठी. पहिला चेंडू अहमद याचा मोठा प्रहार केला, सीमारेखा पाठवलाय चेंडूला शुभम याने. 6 धाव्यांसाठी काय फलंदाजी. काय वेगवान चेंडू टाकलाय शुभमच्या आणि बॅटचा. परत एकदा काय एक संबंध नाही, चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या झाली 13, एक गडी बाद 13. परत एकदा अहमद मारा करा शुभम साठी. परत एकदा सेम चेंडू. शुभम वारंवार लेग साइडला पाहण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू जातोय निर्धाव. षटकार मारून नंतर ते 2 चेंडू डॉट खेळतोय तो शुभम. पाहूया परत एकदा अहमद, एक अनुभवी गोलंदाज फलंदाज म्हणून याकडे बघितला जात तो हा अहमद. आणि परत एकदा चेंडू जातो डिक्लेरेशन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या जाते ती 14. शुभम धावा झाले 14. मारा करेल अहमद. स्लॉट पिच चेंडू मोठा प्रहार केलाय, परंतु मिसफिल्ड होते ती मुनीब कडून. धावसंख्येत 4 ने फरक पडलाय. स्लॉट मधला चेंडू मोठ्या प्रहार करायचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केल्याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु धाव बाद होते प्रथमेश. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर वारेकवाडी बेनगी संघाची धावसंख्या
दांडगा अनुभव त्यांच्याकडे. संदीप वारिक पावस संघाकडून सलामीची जोडी अरफान आणि अहमद. स्ट्राईकवर असेल अरफान, नॉन स्ट्राईकला असेल अहमद. धावा बनवायच्यात 20. 18 चेंडू 20 धावा. थोडं सोपंच आव्हान पावस संघासमोर. पहिला चेंडू स्लोअर वन चेंडू. पंच 2 हात पसरून वाईडचा इशारा देतील. स्वर मारा केलाय. अतिरिक्त स्वरूपात खातं खोलून दिलंय पावस संघाला. परत एकदा संदीप वारिक. संदीप टू अरफान. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू झेल होतो का आणि काय झेल घेतलाय. सौरभ याने मारा करत संदीप मुनीप साठी. पहिला चेंडू स्वर मारा. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवून दिली आहे. एक या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी. बघूया मुनीप. धावा बनवायच्या 20. संदीप शॉर्ट पिच चेंडू. मोठा प्रार केलाय. चेंडू जातो का सीमारेखा पार. नक्कीच मुनीपकडे सुद्धा ताकद आहे, क्षमता आहे चेंडूला सीमारेखा पार पाठवायची. कमबॅक करावं लागेल संदीप याला. चांगली गोलंदाजी चालू होती परंतु षटकार बसल्यानंतर थोडीशी फसवी गोलंदाजी परत एकदा संदीप वारिक कडून. चेंडू जातोय निर्धाव. परत एकदा बॉलिंग कॉर्नर सज्ज संदीप. सामना करेल मुनीब. एका षटकारनिशी खेळतोय मुनीब. परत एकदा स्लॉट पिच चेंडू. शुभम आहे तिथे. वन बाउन्स चेंडू अडवतोय. एका धावेवर समाधान मानतील मुनीब. धावा झालेत 8. आता स्ट्राईक वर आलाय रत्नागिरीचा बादशाह अहमद नाकवा. षटकार चौकारांसाठी प्रसिद्ध असलेला अहमद नाकवा हलकेच कट करतोय. एका धावेवर समाधान मानतील. धावसंख्या झाले 9. लॉस ऑफ 1 विकेट. परत एकदा संदीप वारिक. परत एकदा मारा कर संदीप वारिक. फसवा चेंडू स्लोअर वन होता परंतु पूर्ण अभ्यास करून आलेला मुनीब मोठा प्रहार केला. दुसरा षटकार मारलाय तो मुनीब याने. धावसंख्या झाले 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ग्रीन स्टार पाऊस संघाची धावसंख्या झाली ती 15.
त्याकडे पाहिलं जातं तो हा निशांत. बॉलिंग मध्ये थोडासा अडथळा. निशांत धावा बनवायचे फक्त आणि फक्त 4. पाहूया शॉर्ट पिच चेंडू. मला वाटतं डेड चेंडू असेल नक्कीच. परत एकदा निशांत. समीकरण राहिले फक्त आणि फक्त 4 धावा. समोर असेल अहमद आणि चेंडू जातोय निर्धाव. लेग स्टिक आणि मिडल स्टिकच्या मधून जातोय चेंडू आणि पंच कोणताही निर्णय देत नाहीत म्हणजे चेंडू जातोय निर्धाव. परत एकदा निशांत. पंचांच्या डाव्या साईडने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. सामना अजूनही संपलेला नाही. ओ हो हो चेंडू फसवाय चेंडू. निशांत त्याला मैदानाचा थोडासा मदत भेटते. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेने सांगायच्या धावसंख्या जर पडली धावसंख्या झाली ती 17. परत एकदा निशांत. फुल टॉस चेंडू होता परंतु लेग स्टिकच्या खूपच बाहेरून पंच वाईडचा इशारा देत आहेत. वाईड प्लस डिक्लेअर अशा 2 धावा. आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज पावस संघाला. स्ट्राइक वर असेल अहमद. त्याच्यासाठी हे आव्हान मोठं नाहीये. 6 मारून संपवेल का मॅच. नक्कीच मोठा प्रहार केलाय तिथे प्रणित वारिक उभा आणि झेल हातातून उडाला परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने काही झेल घेतला नाही आणि हा सामना ग्रीन स्टार पॉवर संघाने जिंकलेला आहे. जिंकलेल्यांचे अभिनंदन, हारलेल्यांचे आभार. धन्यवाद.